गेट बस स्थानकातून जाणाऱ्या गाड्या बंद आहेत. अनेक गाड्या जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका आतापासून बसायला सुरुवात झाली. आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहे. प्रदीप, सौरभ अगदी बरोबर आहे. खरं तर स्वारगेट बसस्थानकातून राज्यामध्ये जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या जागेवरतीच उभ्या करण्यात आलेल्या आहेत, कारण अजूनही कर्मचारी जे आहेत ते कामावरती आलेले नाही. मात्र रात्रीच्या वेळी जे मुक्कामी लांब पल्ल्याच्या गाड्या स्वारगेट बसस्थानकामध्ये आलेल्या होत्या तेवढ्याच गाड्या ज्या आहेत ते सध्या स्वारगेट बसस्थानकामधून सोडल्या जात आहेत. मात्र जर आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर प्रवाशांची गर्दी जी आहे ती सुद्धा आता हळूहळू बसस्थानकामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे, कारण जागेचीच गाड्या ज्या आहेत त्या थांबून असल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागतोय. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे ती म्हणजे वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्ता जो आहे तो वाढ करून देण्यात यावा, आणि त्या मागणीसाठी आज राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप जो आहे तो पुकारलेला आहे. मात्र आपण पाहतो की काही गाड्यांचं बुकिंग जे आहे ते करंट बुकिंग सध्या सुरू असलेलं पाहायला मिळते. मात्र प्रवाशांची मोठी गर्दी ही स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये झालेली आहे. आपण पाहतो की प्रवाशांची रांग आपल्याला पाहायला मिळते. मात्र आज प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागतंय, वाट बघावी लागते गाड्यांची. प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल.